आज आपण आळू वड्याची रश्श्याची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत। तर मी पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर छान आपलं पातेलं असं तापलेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी तेल घालून घेते। तेल आपलं छान असं मस्त कळकळीत तापल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया। तर आपला कांदा हलकासा मस्त मऊ होऊ देऊ आणि नंतर मसाले सोडू। तर आपला कांदा छान असा मस्त शिजायला सुरुवात झाली आहे। तर आपला कांदा छान झालेला आहे। तर आता आपण खोबऱ्याची पेस्ट घालूया, आलं लसणाची पेस्ट घालूया आणि कांद्याचं वाटण घालून हे सर्व मस्त असे तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊ। पूर्ण असे छान असे परतल्यानंतर भाजीची टेस्ट छान होते। मसाले आपले छान असे मस्त हलकासं तेल सोडेपर्यंत परतल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। तर आपले मसाले छान असे मस्त परतलेले आहे। आता मी बारीक चिरलेला एक टोमॅटो घातला आहे। तर मस्त असं याला हलकंसं टमाटर मऊ होईपर्यंत शिजू देऊया। आपलं टोमॅटो पण छान असं मस्त शिजलेलं आहे। तर मी आता एक चम्मच लाल मिरची पावडर सोडत आहे, अर्धा चम्मच हळद सोडत आहे, चवीपुरतं मीठ। हे सर्व मस्त असं मिक्स करून घेऊ। आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत। तर आता मी पाणी सोडत आहे। तुम्हाला जेवढ्या भाजीला पातळ हवी आहे की घट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर मी आता अर्धा ग्लास पाणी सोडलेलं आहे। तर मला आणखी थोडं पाणी सोडायचं आहे, तर मी आणखी अर्धा ग्लास पाणी सोडणार आहे। मला पाऊण ग्लास पाणी मी पूर्ण वापरलेलं आहे। तर तुम्ही पण तुमच्या प्रमाणानुसार वापरा। आणि मी आळूवडी छान वाफवून शिजवून घेतलेली आहे। आता आपण ती सोडणार आहोत। तर मी रश्श्याला छान अशी मस्त एक उकळी येऊ देते आणि नंतर आपल्या वड्या सोडते। तर आपला रश्श्याला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे। मस्त खमंग। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता पेजला पण फॉलो करा। आणि यूट्यूबला बघत असेल तर प्लीज शेअर करा तुमच्या मित्रासोबत। तर बघा आपल्या भाजीला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे। बघा बघा किती छान मस्त अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे। तर आता आपण आळूवड्या सोडणार आहोत। तर बघा छान अशा मस्त आळूवड्या मी शिजवून घेतलेल्या आहे। आता छान मस्त सोडून घेऊ आणि 2-3 उकळ्या काढून घेऊ व आपली मस्त रश्शेदार अशी भाजी तयार झालेली आहे। तर चला ह्या वड्याला छान मस्त अशा 1-2 उकळ्या काढून घेऊया। तर आजची रेसिपी नक्की आवडली असेल तर नंतरच्या व्हिडिओत भेटू।